नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे डिजिटल टेक्निक आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहे ऑक्टल नंबर टू बायनरी नंबर कन्व्हर्शन, ऑक्टल नंबर टू डेसिमल नंबर कन्व्हर्शन आणि ऑक्टल नंबर टू हेक्साडेसिमल नंबर कन्व्हर्शन. चला तर सुरू करूया आजचा लेक्चर ऑक्टल नंबर टू बायनरी नंबर कन्व्हर्शन. कन्व्हर्शन ऑक्टल नंबर टू बायनरी नंबर. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की ऑक्टल नंबर मध्ये कुठले कुठले नंबर येतात. सर्वात आधी मी तुम्हाला सांगून देतो. बघा, जो हा ऑक्टल नंबर असते, ऑक्टल नंबर म्हणजे असते ज्याचा रॅडिक्स 8 राहतो आणि याच्यामध्ये नंबर्स असतात 1 2 3 4 5 6 आणि 7 आणि इथं याच्या आधी येतो 0 0 1 2 3 4 5 6 7 हे असतात ऑक्टल नंबर. आणि बायनरी नंबर जो असतो, बायनरी नंबर फक्त हा 0 आणि 1च राहतो, 0 आणि 1. तर लक्षात ठेवा, 0 to 7 पर्यंत जर आलं तरच ऑक्टल नंबर आहे. जर 7च्या नंतर जर समजा नंबर आला, 8 आला किंवा 9 आला किंवा 10 आला, तर तो ऑक्टल नंबर राहणार नाही. आता ऑक्टल नंबरचं कन्व्हर्शन आपल्याला शिकायचं आहे बायनरी मध्ये. त्याच्यासाठी तुम्हाला एक फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल विद्यार्थी मित्रांनो. आता याच्या आधी मी जे शिकवलं होतं बायनरी टू ऑक्टल, तर मी तुम्हाला सांगितली होती 3ची पेअर्स लक्षात ठेवायची सांगितली होती. तर इथे एक तोच फॉर्म्युला आहे आपला. बघा, 2 to the power 0 म्हणजे काय येते 1, 2 to the power 1 म्हणजे येते 2 आणि 2 to the power 2 म्हणजे किती येते 4. म्हणजे 1चा डबल 2, 2चा डबल 4. म्हणजे 1 2 4 हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला फक्त. 1 2 4 पण राईट टू लेफ्ट, राईट टू लेफ्ट. तर पहिल्या प्रॉब्लेम मध्ये सांगतोच मी तुम्हाला. बघा, आता प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, ऑक्टल टू बायनरी कन्व्हर्शन. कन्वर्ट ऑक्टल टू बायनरी. 1 2 5 हा ऑक्टल नंबर आहे आणि याचा आपल्याला आता बायनरी मध्ये कन्व्हर्शन करायचं. तर कसं करायचं, जे की अत्यंत सोपी आहे. बघा, आता 1 2 5 3 नंबर्स आहेत. किती नंबर्स आहेत? 3. तर बघा, पहिल्या याच्यात लिहायचा 1, दुसऱ्या याच्यात लिहायचा 2 आणि तिसऱ्या याच्यात लिहायचा 5. म्हणजे असे 3 असे बॉक्स हे करायचे, लाईन्स 1 2 5 जेवढे नंबर्स येतील तेवढे. 1 2 5 बघा, 1 2 5. नंतर आता आपला फॉर्म्युला अप्लाय करायचा. 3ची पेअर्स असते म्हणजे इथं लागेल 1, 1चा डबल 2, 2चा डबल 4, डबल 1, 1चा डबल 2, 2चा डबल 4, 1, 1चा डबल 2, 2चा डबल 4. आता कन्व्हर्शन करायचं आपल्याला ऑक्टल नंबर मध्ये टू बायनरी नंबर. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, याची ऍडिशन आता 4 to 1 याची ऍडिशन 1 आली पाहिजे. तर काय करसाल तुम्ही, जर समजा या 4च्या जागी जर 0 ठेवसाल आणि या 2च्या जागी काय ठेवसाल तुम्ही 0 ठेवसाल आणि इथं 1 ठेवसाल, तर 0 + 0 + 1 म्हणजे किती येते 1 येते. म्हणजे याची ऍडिशन असे नंबर्स घ्यायचे की ज्याची ऍडिशन किती आली पाहिजे 1. आता बघा, 4 × 0 म्हणजे 4च्या जागी तुम्हाला 0 ठेवावं लागेल, 2च्या जागी 0 ठेवावं लागेल आणि 1. 0 + 0 + 1 म्हणजे 1. आता इथं पण बघा, आता आपल्याला असा नंबर पाहिजे की ऍडिशन किती आली पाहिजे 2. मग आता बघा, 4च्या जागी 0 ठेवावं लागेल, 2च्या जागी ठेवावं लागेल 1 आणि 1च्या जागी ठेवावं लागेल 0. 4 × 0 0, 2 × 1 2 आणि 1 × 0 0. म्हणजे बघा, 2 × 1 किती होते 2. आता आपल्याला नंबर पाहिजे 5. आता याची ऍडिशन काय झाली पाहिजे आपली 5 झाली पाहिजे. मग कशी ऍडिशन होईल, 4 + 1, 4 + 1 किती होते 5. मग ज्याची ऍडिशन होते तिथं 1 1 द्यायचं आणि बाकीच्याला 0 द्यायचं. 4 + 1 किती होते 5. मग 4 × 1 4 आणि 1 × 1 1. तर तुमचा बायनरी नंबर तयार झालेला आहे. बायनरी नंबर तयार झालेला आहे 0 0 1, नंतर 0 1 0 आणि 1 0 0, सॉरी 1 0 1.
हा झाला बायनरी नंबर. त्याच्यानंतर बघा समोरचे जर समजा झिरो येत असतील तर ते लिहायची काही गरज नाही, हे 2 झिरो कॅन्सल करून टाकायचे. जर झिरो आला तर नंबर जर आला तर राहू द्याचा, जर झिरो आले तर ते कॅन्सल करायचे. तर इथे इथे 1 0 1 0 1 0 1. ऑक्टल नंबर टू कन्व्हर्शन बायनरी नंबर मध्ये. एक वेळा अगेन बघा कसं केलं. कन्वर्ट ऑक्टल नंबर टू बायनरी नंबर. 1 2 5 हा ऑक्टल नंबर आहे, याचा कन्वर्ट कशात करायचा आहे, बायनरी मध्ये करायचा आहे. कसं करसाल, इथं लिहिसाल 1, इथं लिहिसाल 2, इथं लिहिसाल 5. फॉर्म्युला 1 1 चा डबल 2 2 चा डबल 4 1 चा डबल 2 2 चा डबल 4 1 चा डबल 2 2 चा डबल 4. आता लक्ष द्या, हे जे 3 नंबर्स आहेत या 3 नंबर मध्ये आपल्याला फक्त 1च पाहिजे ऍडिशन मध्ये. मग 4च्या जागी आपल्याला 0 ठेवावा लागेल, 2च्या जागी 0 ठेवावा लागेल, या 1च्या जागी 1 हा एकटाच आहे. तर जिथं ज्याची ऍडिशन करायची तो इथं लिहायचा 1 आणि बाकीचे 0. आता एक बघा इथं 2 नंबर लागलेला आहे, तर इथं 2 लागलेला आहे नंबर, म्हणजे बाकीचे आता आपल्याला ऍडिशन किती आली पाहिजे, फक्त आपली 2 आली पाहिजे. मग इथं 2 चं येतं, इथंच आहे 2, मग या 2च्या जागी 1 लिहिला, बाकीवाले 0. हो की 4 × 0 0, 2 × 1 2 आणि 1 × 0 0. आता इथं 5 बनला पाहिजे. 5 कसा बनते, 4 + 1, मग 4च्या जागी 1 आणि 1च्या जागी 1 आणि 2च्या जागी 0. बायनरी नंबर झाला 0 0 1 0 1 0 आणि 1 0 1. हा झाला बायनरी. आणि हे समोरचे जे 0 आहेत हे काय करायचे, कॅन्सल करायचे. जर समजा तुम्हाला हे समजलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि काही डिफिकल्टी असेल तर विचारा मला. काही कोणाला अडचण, नो सर. कोणाला जर काही क्वेश्चन असेल तर तुम्ही मला विचारू शकता. जर विद्यार्थी मित्रांनो जर समजा काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा, त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवू. ओके, तर हे पहिलं प्रॉब्लेम कम्प्लीट झालेलं आहे. अशीच प्रॉब्लेम सर्व एकदम सिंपल आहे टॉपिक. बघा आता प्रॉब्लेम नंबर 2. कन्वर्ट ऑक्टल टू बायनरी. कन्वर्ट ऑक्टल टू बायनरी नंबर. आता आपल्याला ऑक्टल टू बायनरी करायचं आहे. 6 6 7 हा ऑक्टल नंबर आहे, याचा बायनरी काढायचा आहे 6 6 7. असं नाही विद्यार्थी मित्रांनो की फक्त 3च आकडे येऊ शकतात, किती येऊ शकतात. हा आता की नाही घेतला आपण हे 6 6 7. तर बघा काय करसाल, सर्व आधी इथे घेतला 6, नंतर घेतला 6 आणि नंतर घेतला 7. नंतर काय करसाल बघा, फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. तो आपला 2 to the power 0 म्हणजे 1, 2 to the power 1 म्हणजे 2, 2 to the power 2 म्हणजे 4. पण हे आपण डायरेक्ट कसं करायचं, पहिली 1 1 चा डबल 2 आणि 2 चा डबल 4, 1 चा डबल 2 2 चा डबल 4, 1 चा डबल 2 2 चा डबल 4. आता 6 बनला पाहिजे. 6 कसा बनेल, 4 + 2 4 + 2 किती बनते सांगा परत, 4 + 2 होते 6. मग आता लक्ष द्या, जे 4 + 2 म्हणजे आता 4च्या जागी 1 लिहायचं आणि 2च्या जागी 1 लिहायचं, बाकीच्या जागी 0. इथं पण 6 झाला पाहिजे. तर 4 + 2 6 म्हणजे इथे 1 1 0. आता 7 बनला पाहिजे. 4 + 2 येते 6, 6 + 1 7 म्हणजे 1 1 1. आणि तुमचा आता बायनरी नंबर तयार झालेला आहे. पहिले हे घ्यायचे 1 1 0 1 1 0, मग हा पण 1 1 0 आणि हा पण 1 1 1. हा झाला तुमचा बायनरी नंबर. अत्यंत सोपी आहे, फक्त ऍडिशन करायची आपल्याला. इथं तो ऍडिशन नंबर झाला पाहिजे आणि जिथं बनतात तिथं 1 द्यायचा, बाकीच्या 0 द्यायचा. प्रॉब्लेम इज सॉल्व. विद्यार्थी मित्रांनो जर समजा तुम्हाला हे प्रॉब्लेम समजला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. कमेंट सेक्शन मध्ये जर समजा तुम्हाला काही विचार असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. तसंच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. किती डिजिट वाला प्रॉब्लेम येऊ शकते एवढं लक्षात ठेवता, असं काहीच नाहीये. 2 3 7 6 5 1 0 2 4. हा कोणता नंबर आहे, हा ऑक्टल नंबर आहे. आणि याचा कन्वर्ट कसं करायचं आपल्याला, बायनरी नंबर मध्ये. आणि विद्यार्थी मित्रांनो अजून एक गोष्ट लक्षात ठेवता. आता बघा हे सर्व जे नंबर्स आहेत याच्यामध्ये हे काय नाही, हे 0 to 7 मधलेच नंबर आहेत. 8च्या नंतर 8 किंवा 8च्या नंतरचे नंबर्स आहेत काय नाही. जर गलतीनं जर तसं आलं तर ते इनव्हॅलिड प्रॉब्लेम होऊन जाईल, ते म्हणजे की चुकीचा प्रॉब्लेम आहे.
तसं येऊ शकत नाही. प्रॉब्लेम नंबर आता आपला आहे थर्ड. याचा बायनरीमध्ये कन्वर्ट करायचा आहे. तर लक्षात ठेवा आता इथं आहे 2 3 7 6 5 1 0 2 4. प्रत्येकाला पार्टिशन करूया. फॉर्म्युला लावू आपण प्रत्येकाला. 1 1 चा डबल 2 2 चा डबल 4 1 1 चा डबल 2 2 चा डबल 4 1 1 चा डबल 2 2 चा डबल 4 1 1 चा डबल 2 2 चा डबल 4 1 1 चा डबल 2 2 चा डबल 4 1 1 चा डबल 2 2 चा डबल 4 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 लिहिलं. नंतर आता 2 बनला पाहिजे. पहिले याच्यात इथं 4 2 आणि 1 आहे, तर 2 बनला पाहिजे. तर 2 म्हणजे इथं डायरेक्टच बनून राहिला. 2 वाल्याला इथं 1 देऊ, बाकीच्याला 0. आता 3 बनला पाहिजे. 3 कसा बनेल? 2 + 1. मग 2 आणि 1 याला 1 1 देऊ आणि 4 ला 0 देऊन देऊ. आता 7 बनला पाहिजे. 4 + 2 6 6 + 1 7. मग सर्वांना काय द्यायला लागेल तुम्हाला? 1 1 1. कन्फ्युजन व्हायची काही गरज नाहीये. जिथं ऍडिशन बनते तिथं 1 द्यायला लागते आणि जिथं ऍडिशन बनत नाही तिथं 0 द्यायला लागते. आता बघा 6 कसा बनून राहिला? 4 + 2 6. म्हणजे जिथं इथं ऍडिशन होऊन राहिली तिथं 1, बाकीच्याला 0. आता 5 कसा बनेल? 4 + 1 4 + 1 5. म्हणजे 4 ला 1 आणि 1 ला 1 आणि 2 ला 0. आता 1 कसा बनेल? इथं 1च आहे, मग पहिले 2 0. आता 0 कसा बनेल? तिन्ही 0 पाहायचा. 2 कसा बनेल? इथं आहे 1, 2 च्या जागी 1, बाकीच्या जागी 0. आणि 4 कसा बनेल? इथं ऑलरेडीच 4 आहे, 4 च्या जागी 1, इथं 0 0. तुमचा बायनरी नंबर झालेला आहे. पहिल्या नंबरचा 0 घ्यायची काही गरज नाही आहे, लक्षात ठेवा. तर इथं डायरेक्टच घ्या. 1 0, नंतर 0 1 1 1 1 1 1 1 0, नंतर 1 0 1 1 0 1, त्यानंतर 0 0 1, नंतर 0 0 0, नंतर 0 1 0, नंतर 1 0 0. हा झाला बायनरी नंबर. ऑक्टलचं कन्वर्ट कशात केलेलं आहे आपण? बायनरी नंबर मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. जर कोणाला जर काही अडचण असेल तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा. जर समजा समजलं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. अजून आपण 2-3 प्रॉब्लेम घेऊ याचे. सोपीच आहे हे टॉपिक. आणि त्याच्यानंतर मग ऑक्टल टू डेसिमल घेऊया, नंतर ऑक्टल टू हेक्साडेसिमल घेऊया. याच लेक्चरमध्ये सर्वच्या सर्व प्रॉब्लेम होतील. आता थोडेसे पॉईंटवाले प्रॉब्लेम घेऊ. ओके, म्हणजे की तुम्हाला पण काही प्रॉब्लेम वाटला नाही पाहिजे. प्रॉब्लेम नंबर 4. $115.23 ऑक्टल नंबर आहे. याचा आपल्याला बायनरी करायचं आहे. ऑक्टलचा काय करायचं आहे? बायनरी करायचं आहे. सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो. कसं करतात बघा ऑक्टलचं बायनरी. नंबर तर तेवढंच घ्यायला लागतील तुम्हाला. पहिले इथं घेतला आपण 1, हा आहे ना 115.23. पहिले याचा 1, नंतर 1, नंतर 5, नंतर 2, नंतर 3. पार्टिशन करून घ्यायचे. आता लक्षात ठेवतो इथं पॉईंट आहे म्हणून हा वेगवेगळे, नंतर 2 वेगवेगळे सेक्शन काढायचे म्हणजे की तुम्हाला कन्फ्युजन नाही होईल. पॉईंटचं वेगळं बघा 1 1 5, त्यानंतर हा 2 3, त्यानंतर बघा इथं पॉईंट आहे. समजा फॉर्म्युला सेम. फॉर्म्युला लागणार आहे 1 1 चा डबल 2 2 चा डबल 3 1 1 चा डबल 2 2 चा डबल 3, नंतर 1 1 चा डबल 2 2 चा डबल 3. इथं पण
1 1चा डबल 2 2चा डबल 3 1 1चा डबल 2 2चा डबल 3. सेम कंडिशन. त्याच्यानंतर चेक करूया. आता 1 कसा तयार होईल? सॉरी इथं चुकलं माझा. 1चा डबल 2 2चा डबल 3 ने 2चा डबल 4 होते. 1 1चा डबल 2 2चा डबल 4 1चा डबल 2 2चा डबल 4 1चा डबल 2 2चा डबल 4 1चा डबल 2 2चा डबल 4. लक्षात ठेवा. आता बघा, आता ऍडिशन आहे की नाही आपली किती आली पाहिजे? 1 आली पाहिजे. तर 4 0 2 0 म्हणजे 0 0 1. नंतर बघा आता ऍडिशन किती आली पाहिजे? 1 म्हणजे की 4च्या जागी 0 2च्या जागी 0 आणि इथं 1. आता 5 5 कसा बनेल? 4 + 1 4 + 1 किती बनते? 5. 4च्या जागी 1 2च्या जागी 0 आणि 1च्या जागी 1. इथं आता 2 बनला पाहिजे म्हणजे 4 वाला 0 इथं 2च्या जागी 1 आणि इथं 0. आता 3 बनला पाहिजे. 2 + 1 3 बनते. तर 2च्या जागी 1 1च्या जागी 1 आणि 4 वाला 0. तर तुमचा बायनरी नंबर झाला. आता हे पहिले जे 0 आहेत हे काही लिहायची गरज नाहीये, हे कॅन्सल होऊन जातील. पहिले 1 0 0 1 नंतर 1 0 1 पॉईंट 0 1 0 0 1 1. हा तुमचा काय झालेला आहे? बायनरी. अत्यंत सोपी आहे विद्यार्थी मित्रांनो. पॉईंटचा पण तसंच काढायचं आहे. फक्त इथं जिथं पॉईंट आहे तिथं काय द्यावं लागेल? पॉईंट द्यावा लागेल. बाकी काहीच नाही. हे तुम्ही लिहून घ्या. जर काही अडचण असली तर तुम्ही मला विचारू शकता. काही जर डिफिकल्टीज जर असतील तर. आता बघा नेक्स्ट घेऊया आपण, एक अजून घेऊया. ऑक्टल टू बायनरी. प्रॉब्लेम नंबर 5. कन्वर्ट ऑक्टल टू बायनरी. 46.25 हा ऑक्टल नंबर आहे. आणि या ऑक्टल नंबरचं कन्वर्शन कशात करायचं आपल्याला? बायनरीमध्ये करायचं. तर काय करसाल तुम्ही? सर्वात आधी हा नंबर लिहून घेऊ. 46.25 ऑक्टल नंबर. नंतर 46 4 आणि 6 आणि त्याच्यानंतर 25 2 आणि 5. फॉर्म्युला लावू. 1चा डबल 2 2चा डबल 3 1चा डबल 2 2चा डबल 2 2चा डबल 4 येते. 1चा डबल 2 2चा डबल 4 1चा डबल 2 2चा डबल 4 1चा डबल 2 2चा डबल 4. नंतर बघा त्यानंतर आता 4 कसा बनेल बघूया. आता 4 कसा बनेल? 4 बनेल इथं डायरेक्ट कसा आहे 4. मग 4च्या जागी इथं 1 देऊ आणि हे 0 0. 6 कसा बनेल? 4 + 2 6 4च्या जागी 1 2च्या जागी 1 0. 2 कसा बनेल? इथं ऑलरेडीच 2 आहे. 2च्या जागी 1 बाकीवाले 0. 5 कसा बनेल? 4 + 1 म्हणजे की 4च्या जागी 1 आणि 1च्या जागी 1 आणि 2च्या जागी 0. म्हणजे आपला नंबर तयार झालेला आहे 1 0 0 1 1 0 पॉईंट 0 1 0 आणि त्याच्यानंतर आहे 1 0 1. हा नंबर आहे बायनरी नंबर. ऑक्टल नंबरचं कन्वर्शन बायनरी नंबरमध्ये अत्यंत सोपीवालं होतं. खूप जास्त सोपी आहे ऑक्टल नंबरचं कन्वर्शन बायनरीमध्ये. तुम्हाला काही होमवर्क देतो तुम्ही याच्यावर ट्राय करसाल. इंटरेस्टिंग आहे. 5 प्रॉब्लेम झालेले आहेत. तसंच 6वं 63 याचा कन्वर्ट आपल्याला बायनरीमध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर 133 याचा आपल्याला बायनरीमध्ये करायचा आहे. 56 याचा आपल्याला बायनरीमध्ये करायचा आहे. 743 याचा आपल्याला बायनरीमध्ये करायचा आहे. आणि 10 2 3 4 7.564 याचं कन्वर्शन आता आपल्याला
बायनरी मध्ये करायचं आहे. हे बायनरी बायनरी. तर हे प्रॉब्लेम तुम्ही होमवर्क करसाल. तर हा टॉपिक आपला संपलेला आहे. आता आपण नवीन टॉपिकच्या इकडे जाऊया. टॉपिक आहे ऑक्टल टू डेसिमल नंबर. ऑक्टल टू डेसिमल नंबर. नवीन टॉपिक. कन्वर्शन ऑक्टल टू डेसिमल. ऑक्टल टू डेसिमल नंबर. आता लक्ष द्या, डेसिमल आहे तर सिंपल आहे एकदम कॅल्क्युलेशन्स ऑक्टल टू डेसिमल नंबरचं. याच्यात थोडासा चेंजेस अप. आता बघा, पहिलं प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. 1 6 4 7 5 हा ऑक्टल नंबर आहे. याचं कन्वर्शन आता आपल्याला डेसिमल मध्ये करायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे कसं काय करायचं बघा. इथं बघा 1 6 4 7 5 हा ऑक्टल नंबर आहे. याचं डेसिमल मध्ये करायचं आहे आपल्याला. तर इथे एक फॉर्म्युला अप्लाय होते. म्हणजे कसा, हे नंबर जसेच्या तसेच लिहायचे सेम बिलकुल. 1 6 4 7 5 नंतर मग सेम आपला फॉर्म्युला तोच आहे, टू द पॉवर 0 म्हणजे 0 1 2 3 आणि 4. कोणता नंबर आहे? ऑक्टल. ऑक्टलचं कन्वर्ट डेसिमल मध्ये. तर इथं रेस्ट टू द म्हणजे असं येणार ते 8 to the power 0, 8 to the power 1, 8 to the power 2, 8 to the power 3 आणि 8 to the power 4. ऑक्टल नंबर असल्यामुळे इथे 8 आणि डेसिमल मध्ये करायचं आहे तर इथं 0 1 2 3 4. नंतर याचं कन्वर्शन करूया. 8 to the power 4 कॅल्शियम बघा किती येते तर, किंवा मग तुम्ही डायरेक्ट पण करू शकता. असं बघा, मल्टिप्लाय पहिल्याचा मल्टिप्लाय पहिल्यासोबत 1 into 8 to the power 4 द सेम प्लस 6 into 8 चा क्यूब प्लस 4 into 8 चा स्क्वेअर प्लस 7 into 8 to the power 1 प्लस 5 into 8 to the power 0. आता हे डायरेक्ट करा की कसे करा, कॅल्शियमचा यूज करा आपण, त्याच्याशिवाय ते हे सॉल्व्ह होणार नाहीये. तर लक्ष द्या, तुम्ही स्टेप पण देऊ शकता किंवा डायरेक्ट पण करू शकता. आपण स्टेप वाईज देऊ, एक स्टेप देऊन देऊ. 1 into 8 to the power 4 कॅल्शियम टाका, 8 to the power 4 इथे येते 4096 प्लस 6 into 8 to the power 3, 6 into 8 to the power 3, 3072. त्यानंतर 4 into 8 to the power 2, 4 into 8 to the power 2, 256. त्याच्यानंतर 7 into 8, 56. नंतर 5 आणि नंतर फायनल ऍडिशन 4096 प्लस 3072 प्लस 256 प्लस 56 प्लस 5. तर इथं किती येते आन्सर 7485. हा झाला ऑक्टल टू कन्वर्ट डेसिमल मध्ये. लक्ष द्या कसं केलं आपण.
नंबर आहे 16475. हा ऑक्टल नंबर आहे आणि या ऑक्टल नंबरचा कन्वर्ट डेसिमल मध्ये करायचा आहे. हा नंबर घेतला आपण 16457. सेम बिलकुल इथे दिला आपण 0 1 2 3 4. नंतर ऑक्टल नंबर आहे इथे 8888. बस मग मल्टिप्लाय, पहिल्याचा मल्टिप्लाय पहिल्यासोबत, दुसऱ्याचा मल्टिप्लाय दुसऱ्यासोबत, तिसऱ्याचा मल्टिप्लाय तिसऱ्यासोबत, चौथ्याचा मल्टिप्लाय चौथ्यासोबत, पाचव्याचा मल्टिप्लाय म्हणजे की पाचव्यासोबत. आणि मग त्याच्यानंतर याचा मल्टिप्लिकेशन 1 इंटू 8 टू द पॉवर 4 4096 प्लस 6 इंटू 8चा क्यूब 3072 प्लस 4 इंटू 8चा स्क्वेअर 256 7 इंटू 8 56 आणि 5 इंटू 8 टू द पॉवर 0 म्हणजे 5. ऍडिशन आले 7485. हा झाला ऑक्टल नंबर. हा नंबर कुठला झालेला आहे? ऑक्टलचा डेसिमल नंबर झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्हाला हे प्रॉब्लेम समजलं असेल तर नक्की तुम्ही या प्रॉब्लेमला लाईक करा या व्हिडिओला, आणि त्यानंतर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला याच्या अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे. तर प्रॉब्लेम नंबर फर्स्ट इज द कम्प्लिटेड. तर प्रॉब्लेम नंबर सेकंड घेऊया. प्रॉब्लेम नंबर सेकंड. प्रॉब्लेम नंबर सेकंड आहे 23415. हा ऑक्टल नंबर आहे आणि ऑक्टल नंबरचा आता आपल्याला डेसिमल नंबर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर काय करसाल तुम्ही? सेम बिलकुल इथं लिहिसाल 23415 हा ऑक्टल नंबर. मग नंतर 23415. त्यानंतर 0 1 2 3 4. इथं काय 8 8 8 8 आणि 8. सेम मग मल्टिप्लाय, पहिला पहिल्यासोबत, दुसरा दुसऱ्यासोबत, तिसरा तिसऱ्यासोबत, चौथा चौथ्यासोबत. म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 8 इंटू 8 टू द पॉवर 4 प्लस 3 मल्टिप्लाय बाय 8 टू द पॉवर 3 मतलब सेम प्लस 4 मल्टिप्लाय बाय 8 टू द पॉवर 2 प्लस 1 मल्टिप्लाय बाय 8 प्लस 5 मल्टिप्लाय बाय 8 टू द पॉवर 0. टू बी कॅल्क्युलेट काय ते चेक करूयात. 2 इंटू 8 टू द पॉवर 4 8192. त्यानंतर 3 इंटू 8 टू द पॉवर 3 1536. नंतर 4 इंटू 8चा स्क्वेअर 256 प्लस 1 इंटू 8 8. 8च्या डोक्यात 0 म्हणजे 1 1 इंटू 5 5. कॅल्क्युलेशन करू. 8192 प्लस 1536 प्लस 256 प्लस 8 प्लस 5. इथे येणार आहे 9997. ऑक्टल नंबरचा कन्वर्ट कशात झालेला आहे? डेसिमल मध्ये झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हे प्रॉब्लेम समजलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक नक्की करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. नोट डाऊन. याच्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. याच्यावर पण 3-4 प्रॉब्लेम घेऊया. प्रॉब्लेम बघा. नेक्स्ट प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 3.
27 या ऑक्टलचा आपल्याला कशात करायचं आहे, डेसिमल मध्ये करायचं आहे. ऑक्टलचं कन्वर्ट कशात करायचं आहे, डेसिमल मध्ये. अत्यंत सोपी आहे, हे तर खूप जास्त सोपी आहे. एक मिनिट, कसं कर सर. 27 तर आपल्याला डेसिमल, तर सर्व आधी लिहिसा 2 आणि 7, नंतर 0 आणि इथं लिहिसाल 1, ऑक्टल आहे तिथं 8. दोन पार्टिशन होतात त्याचे बस. पहिल्याचा मल्टिप्लाय पहिल्यासोबत 2 इंटू 8 मला सेम प्लस, आणि दुसऱ्याचा मल्टिप्लाय दुसऱ्यासोबत 7 इंटू 8 टू द पॉवर 0, इथे 8 टू द पॉवर 1. आता बघा 8 2 16, 8 टू द पॉवर 0 म्हणजे 1, 1 इंटू 7 7, आणि 16 प्लस 7 23. हा झाला याचा डेसिमल नंबर. ऑक्टलचा कन्वर्ट कशात केलाय आपण आता, डेसिमल मध्ये. असंच प्रॉब्लेम सर, सोपी आहेत एकदम. ऑक्टलचं कन्वर्ट डेसिमल मध्ये जर करायचं असेल तर तुम्ही हे मेथड यूज करू शकता. त्यानंतर घेऊया प्रॉब्लेम नंबर 4. 1-2 पॉईंटचे पण घेणार आहोत. 2 6 5 3 हा ऑक्टल नंबर आहे. याचा आपल्याला कन्वर्ट करायचा आहे डेसिमल मध्ये. कसं करसाल, सिंपल आहे एकदम. पहिला 2 6 5 3 हा ऑक्टल नंबरचा डेसिमल मध्ये, तर इथं लिहायचं 2 6 5 3, नंतर 0 1 2 3 टू द पॉवर इथं म्हणजे 8 टू द पॉवर 0 हे याचे पॉवर आहे 8ची. नंतर बस पहिल्यासोबत मल्टिप्लाय, दुसऱ्यासोबत मल्टिप्लाय, तिसऱ्यासोबत मल्टिप्लाय, चौथ्यासोबत मल्टिप्लाय. बघूया का काय ते आन्सर. 2 मल्टिप्लाय बाय 8 टू द पॉवर 3 प्लस 6 मल्टिप्लाय बाय 8 चा स्क्वेअर प्लस 5 मल्टिप्लाय बाय 8 आणि 3 मल्टिप्लाय बाय 8 टू द पॉवर 0. कॅल्क्युलेटरचा यूज करावाच लागेल इथं. 2 मल्टिप्लाय बाय 8 टू द पॉवर 3 1024, 6 मल्टिप्लाय बाय 8 चा स्क्वेअर 384, 8 पंचे 40, 5 इंटू 8 आणि 8 चा 0 म्हणजे 1 इंटू 3 3. कॅल्क्युलेट करूया. 1024 प्लस 384 प्लस 40 प्लस 3. 1024 प्लस 384 प्लस 40 प्लस 3 1451. हा नंबर झालेला आहे डेसिमल नंबर. ऑक्टलचा कन्वर्ट डेसिमल मध्ये करण्यासाठी अत्यंत सोपी अशी मेथड आहे. तर नक्की तुम्ही या मेथडनं सॉल्व करा आणि आउट ऑफ मार्क्स भेटवा. त्यानंतर काही आपण पॉईंटवाले प्रॉब्लेम्स घेणार आहोत. तर प्रॉब्लेम घेऊया. प्रॉब्लेम नंबर 5. टू 7 9.82 हा ऑक्टल नंबर आहे आणि याचा कन्वर्ट आता आपल्याला डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचा आहे. कशात कन्वर्ट करायचा विद्यार्थी मित्रांनो, डेसिमल मध्ये. तर कसं करसाल, अत्यंत सोपी आहे. सर्वात आधी 279.82
हा ऑक्टल नंबर हा लिहिला. नंतर मग हा नंबर लिहून घेऊ आपण 279.82. आता बघा सेम बिलकुल, इथं काय लिहिसाल तुम्ही 0, इथं काय लिहिसाल 1 आणि इथं काय लिहिसाल 2. हे तर तुम्हाला माहितच आहे. मग इथं काय लिहिसाल सांगा. इथं लिहिसाल तुम्ही -1, इथं लिहिसाल तुम्ही -2 आणि याच्या डोक्यावर 8 8 8 8 आणि 8. बस पहिल्याचा पहिल्यासोबत मल्टिप्लाय, दुसऱ्याचा दुसऱ्यासोबत मल्टिप्लाय, तिसऱ्याचा तिसऱ्यासोबत मल्टिप्लाय करायचा. बस बाकी काही नाही आहे. इकडलं वेगळं आणि हे इकडलं वेगळं. चला मल्टिप्लाय करूया. 7 × 8 चा स्क्वेअर प्लस 7 × 8, 7 नाही तर 2 आहे. 2 × 8 चा स्क्वेअर, 2 × 8 चा स्क्वेअर प्लस 7 × 8, 9 × 8 टू द पॉवर 0, 9 × 8 टू द पॉवर 0 प्लस 8 × 8 टू द पॉवर -1 प्लस 2 × 8 टू द पॉवर -2. अरे याचं काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन करूया, बघूया किती येते. 2 × 8 चा स्क्वेअर हे येते 128 प्लस 7 8 56 56, हा येते 9, हा बनते 1, हा बनते 1 आणि हा बनते 2 × 8 टू द पॉवर -2. .0.03125. तर फायनल आन्सर येणार आहे याचं 128 प्लस 56 प्लस 9 प्लस 1 प्लस 0.03125. तर फायनल आन्सर आहे 194.03125. हा झाला ऑक्टलचा डेसिमल नंबरमध्ये काय केलं आपण याला कन्वर्ट केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्हाला हे समजलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता एक लास्ट टॉपिक आहे, तो म्हणजे की ऑक्टल टू हेक्साडेसिमल नंबर. बघा आता मी याच्या आधीच आहे की मी कालचं जे लेक्चर घेतलं होतं त्याच्यामध्ये मी तुम्हाला बायनरी टू हेक्साडेसिमल शिकवलं होतं. तर सेम बिलकुल कन्सेप्ट तोच आहे, फक्त आता आपल्याला काय करायला लागते माहित आहे का. पहिले काय करायचं, ऑक्टलचं डेसिमल बघा हेक्साडेसिमल नंबर असेल. पहिले ऑक्टलचा आपण हे करायचा, डेसिमल काढायचा आणि डेसिमल टू मग हेक्साडेसिमल काढायचा, किंवा ऑक्टलचं बायनरी करायचं आणि बायनरीचं हेक्साडेसिमल करायचं, असं करावं लागेल. म्हणजे बघा आता कन्वर्शन ऑक्टल टू हेक्साडेसिमल नंबर. मग आता बघा ऑक्टल टू हेक्साडेसिमल करायचं आहे आपल्याला, तर हे डायरेक्टली तर होऊ शकत नाही. तर काय करायचं बघा, असं करताना कन्वर्ट ऑक्टल टू बायनरी करू शकता, ऑक्टल टू डेसिमल करा आणि डेसिमल टू हेक्साडेसिमल करा. हे करू शकता तुम्ही, किंवा कन्वर्ट ऑक्टल टू बायनरी करा आणि बायनरी टू हेक्साडेसिमल करा. कारण डायरेक्ट ऑक्टल टू हेक्साडेसिमल हा नंबर होत नाही. आता ऑक्टल टू तुम्ही डेसिमल करू शकता, डेसिमलचं हे हेक्साडेसिमल, ऑक्टल टू बायनरी करा, बायनरीचं हेक्साडेसिमल, तुम्ही काहीही केलं तरी चालेल.
तर बघा आता कसं करतात. एकदम सिंपल आहे. याच्या आधीच्या लेक्चरमध्येच मी तुम्हाला शिकवलं होतं की ऑक्टलचं कन्वर्ट म्हणजे की बायनरीचं कन्वर्ट हेक्साडेसिमल मध्ये कसं करतात. तर सर्व आधी आपण काय करू, नंबरचं एक आणि सर्व आधी ऑक्टलचं पहिले बायनरी करून बायनरीचं हेक्साडेसिमल हेच कन्वर्ट करूया. 2 प्रॉब्लेम घेतो अजून. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, कन्वर्ट 237 हा ऑक्टल नंबरचा कन्वर्ट हेक्साडेसिमल मध्ये करायचा आहे. आता हेक्साडेसिमल मध्ये तर सर्वात पहिले ऑक्टल टू बायनरी काढा. 237 हा ऑक्टल टू बायनरी. बायनरी हा. तर मग आता ऑक्टल टू बायनरी मी तर तुम्हाला आताच शिकवलेलं आहे. बघा मी तुम्हाला एक वेळा अजून सांगतो ऑक्टल टू बायनरी कसं केलं होतं आपण. हे ऑक्टल टू बायनरी जे स्टार्टिंगला केलं होतं. ऑक्टल टू बायनरी 125 असलं तर इथं 125 घेतलं होतं. मग 1चा डबल 2, 2चा डबल 4. सेम तसंच करूया. आता किती आहे, 237 आहे. 237 आणि नंतर मग याचा आपल्याला हेक्साडेसिमल करायचा. तर 237 ला असे पार्ट मध्ये लिहायचं. याच्या आधीच स्टार्टिंगला सॉल्व्ह केलेलं आपण. नंतर ऑक्टलचं बायनरीमध्ये 1चा डबल 2, 2चा डबल 4, 1चा डबल 2, 2चा डबल 4, 1चा डबल 2, 2चा डबल 4. नंतर बघायचं 2 कसा तयार होतो. 2 म्हणजे इथं डायरेक्टली 2च्या जागी इथं 1 म्हणजे 2 × 1 2 आणि हा 0. नंतर 3 कसा होईल, 2 + 1 3 म्हणजे 2 आणि 1च्या जागी 1 1 आणि 4च्या जागी 0. 7 कसा होईल, 4 + 2 6, 6 + 1 7 म्हणजे 1 1 1. म्हणजे तुमचा नंबर तयार झालेला आहे. पहिला जो 0 आहे तो घ्यायची काही गरज नाहीये. नंबर आहे 1 1 0. हे बघा सॉरी 1 एक मिनिट 1 0 1 0 नंतर 0 1 1 0 1 1 नंतर 1 1 1 1 1 1. हा झाला बायनरी. आता बायनरीचा कन्वर्ट कशात करायचा आपल्याला, हेक्साडेसिमल मध्ये. आणि हेक्साडेसिमल मध्ये कसं करतात तर बघा लक्षात ठेवा, हेक्साडेसिमल साठी आपण 4 4 चे पेअर्स अप्लाय करत असतो. 1 2 3 4 4 1 2 3 4 हे 4 4 4 चे काय करू आपण पेअर्स अप्लाय करतो. याच्या आधी मी तुम्हाला सांगितलंच होतं. तर आता याला असं लिहू मग 1 0 0 1 हा पहिला झाला. नंतर झाला 1 1 1 1 1 1 1 1. नंतर फॉर्म्युला तोच आपला कोणता, 1चा डबल 2 पहिली इथं लिहिसाल 1, 1चा डबल 2, 2चा डबल 4, 4चा डबल 8. डबल इथं पण 1चा डबल 2, 2चा डबल 4, 4चा डबल 8. सिंपल. आता बघा आता काय करसाल, कॅल्क्युलेशन्स. पहिल्याचा मल्टिप्लाय पहिल्यासोबत, दुसऱ्याचा मल्टिप्लाय दुसऱ्यासोबत, तिसऱ्याचा मल्टिप्लाय तिसऱ्यासोबत, चौथ्याचा मल्टिप्लाय चौथ्यासोबत. म्हणजे बघा 1 × 8 प्लस 0 × 4 प्लस 0 × 2 प्लस 1 × 1. नंतर इथं पण पहिल्याचा मल्टिप्लाय पहिल्यासोबत 1 × 8 प्लस 1 × 4 प्लस 1 × 2 प्लस 1 × 1. आणि बस कॅल्क्युलेशन्स करायचं आहे. 1 × 8 8, 0 × 4 0, 0 × 2 0, 1 × 1 1, 8 + 1 9 हा झाला 9. नंतर इथं 1 × 8 8, 1 × 4 4, 1 × 2 2, 1 × 1 1. 8 + 2 होते 10, 15 नंबर होत्या. 15 नंबर म्हणजे कोणता नंबर होते तो आपला, 10 म्हणजे होते A B C D E F नंबर.
याला आपण 15ला काय म्हणतो एफ. तर आपला नंबर तयार झाला 9F. हा झाला हेक्साडेसिमल. कन्वर्ट कशात झालेला आहे? हेक्साडेसिमल. बघा विद्यार्थी मित्रांनो, फक्त काय करायचं आहे आपल्याला, पहिले सर्व आधी ऑक्टलचं बायनरी करायचं आणि बायनरीचं हेक्साडेसिमल करायचं. डायरेक्टली गाडी म्हणजे की डायरेक्ट आपली जी ट्रेन आहे हे जात नाही हेक्साडेसिमलला. म्हणजे की समजा तुम्हाला काश्मीरला जायचं आहे, तर मुंबईवरून सर्वात आधी तुम्हाला न्यू दिल्ली जावं लागेल आणि न्यू दिल्लीवरून मग तुम्हाला काश्मीरची ट्रेन पकडावी लागेल. डायरेक्ट पण आहे तुम्हाला सध्या आता, पण आपल्यापाशी इथं अशी गाडी डायरेक्ट नाही आहे. एक अजून घेऊया प्रॉब्लेम, जेणेकरून तुमच्या हा पुराच्या पूर्ण कॉन्सेप्ट चांगल्या प्रकारे लक्षात येऊन जाईल. प्रॉब्लेम नंबर बघा सेकंड. 275 हा ऑक्टल नंबर आहे, याचं कन्वर्शन आता आपल्याला करायचं आहे हेक्साडेसिमल मध्ये. तर मग काय करसाल, 275 चं कन्वर्शन सर्वात आधी बायनरी करू आणि बायनरीचं कन्वर्शन हेक्साडेसिमल मध्ये करू. हेक्साडेसिमल मध्ये मग आता बघा 275. आता याच्या आधीचं जे प्रॉब्लेम बघितलं होतं सेम बघा, काय केलं आपण 237ला 1चा डबल 2 2चा डबल 4 तसंच बायनरी मध्ये करायचं आहे कन्वर्ट. तर बघा आता बायनरी मध्ये कसं कन्वर्ट करतात. सर्वात आधी हा नंबर लिहू 275. नंतर इथे येणार आहे 1चा डबल 2 2चा डबल 4 1चा डबल 2 2चा डबल 4 1चा डबल 2 2चा डबल 4. नंतर आता इथं 2 कसं तयार होते, इथं 2 डायरेक्टच आहे, तर त्याच्यामुळे 2च्या जागी इथं 1 बाकी 0. 7 कसं होईल, 4 + 2 + 1 7 म्हणजे 1 1 1. 5 कसं होईल, 4 + 1 4 आणि 1च्या जागी 1 आणि इथं 0. म्हणजे तुमचा बायनरी नंबर कुठला झाला सुरू, तुमचा बायनरी नंबर आहे 1 0 1 1 1 1 0 1. हा आहे बायनरी नंबर. आता याचा कन्वर्ट कशात करायचा आपल्याला, हेक्साडेसिमल मध्ये 16. तर याच्या आधी सेकंड मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हेक्साडेसिमल मध्ये कसं काय करायचे, 4 4ची पेज घ्यायच्या, 1 2 3 4 4 1 2 3 4. हेच तो प्रॉब्लेम नाही. 275 घेतलं होतं का मी याच्या आधीचं, नाही 237 घेतलं होतं. ओके, 4 4चे पेज घेतले, 1 0 1 1. नंतर आहे 1 1 1 1 0 1. फॉर्म्युला सेम, 1चा डबल 2 2चा डबल 4 4चा डबल 8 1चा डबल 2 2चा डबल 4 4चा डबल 8. नंतर इथं तुम्ही शॉर्टकट टेक्निक पण यूज करू शकता. शॉर्टकट टेक्निक मध्ये ज्याला 1 लागलेला आहे तो नंबर लिहायचा, ज्याला 0 लागलेला आहे तिथं 0 लिहायचा. 1च्या जागी तो नंबर, 1च्या जागी नंबर ऍडिशन, 1च्या जागी नंबर, 1च्या जागी इथं 4 0 वाला 0 आणि 1 × 1. म्हणजे आता मल्टिप्लाय करू, 1 × 8 8 मतलब सेम प्लस 0 × 4 0 1 × 2 2 आणि 1 × 1 1. 1 × 8 8 मतलब सेम प्लस 1 × 4 4 0 × 2 0 आणि 1 × 1 1. हे डायरेक्ट केला आपण. तर इथं काय येते 2 येते 11 आणि इथे येते 12 आणि 13, इथे येते 13. म्हणजे नंबर झाला आपला हा बी झाला, बी सी डी आणि हा ई झाला. नाही, ए म्हणजे किती होते, ए म्हणजे होते 0 म्हणजे 11 वाला ए आहे, सॉरी 10 वाला ए आहे, 11 वाला बी आहे, 12 वाला सी आहे आणि 13 वाला डी आहे. म्हणजे इथे डी आहे. म्हणजे याचा आन्सर आलेला आहे बी डी. हा झाला डेसिमल नंबर. विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, म्हणजे की हे लेक्चर जर समजलं असेल तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कम्प्युटर IT इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स या डिपार्टमेंटच्या सर्व सेक्रेटरीच्या मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.